पर्व 6वे आणि या 6व्या पर्वाचं आहे सर्वांना गर्व, कारण पर्व आहे 6वं. नक्कीच काय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026चा थरार या आजचा तब्बल 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ रत्नागिरी पिंट्या मांजरेकर सर. तर सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला सामना असेल आपण पाहतोय जय शिवराय रत्नागिरी विरुद्ध गंमत जम्मत रत्नागिरी. आमचे मित्र तेजस नागवेकर यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र गंमत जम्मत रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून संघाचा संघनायक आपण पाहतोय सचिन शिवलकर याच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडवरती असेल यावेळेस मात्र प्रणित. पहिला चेंडू भिरकावला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय धमाका. चेंडू जातोय यावेळेस मात्र दणदण करत. पंचांचा इशारा पेंडिंग असेल. यस, यावेळेस मात्र पंचांचा इशारा. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. ज्या ठिकाणी स्वागत केलं गेलं सचिन शिवलकर यांचा पहिल्याच चेंडूवरती ठोकला गेला षटकार. एक अनुभवी असे गोलंदाज, मातब्बर असे गोलंदाज ओळखले जातात या ठिकाणी सचिन शिवलकर. पुढील चेंडू यावेळेस देखील चांगला फटका असेल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावीनंतर धावसंख्या होते 7 धावा. 7 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय स्वराज असेल डावखुरा असा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर सचिन सज्ज. चांगला फटका. झेलची संधी असेल परंतु झेल हुकला जातोय. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस म्हणावं लागेल. यावेळेस मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धाव्यासाठी केला जातोय कॉल आणि या यस पंचांचा देखील कॉल येतोय. 9+3 एकूण 4 धावा धाव खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. या 4 धावीनंतर धावसंख्या होते तर पुढील चेंडू यावेळेस मात्र सचिन याचा खेळण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज असेल तो प्रणित. यावेळेस मात्र मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चौकार. कंप्लीट केली की दुसऱ्या धावेसाठी देखील होतोय प्रयत्न. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. सचिन याचा पुढील चेंडू यावेळेस देखील वेगळीचा प्रयत्न फसला आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. डॉट चेंडू षटक क्रमांक समाप्त होतोय. या ठिकाणी मात्र पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 0 गडी बाद 19 धावा.
थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब यांचं देखील या जय भंडारी चषक स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन होतंय. काही वेळाने निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये एक झंझावात पाहायला मिळतोय. ते आमचे मित्र रुपेशजी जाधव साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होतंय. तर पाहूया षटक क्रमांक दुसरं घेऊन कोणता गोलंदाज यावेळेस मात्र दाखल केला जातोय. तन्मय याच्यावरती धुरा असेल. तन्मय मुलुष्टे अतिशय चांगलं लेदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं जातं. पाटक हायस्कूल या संघाच्या माध्यमातून सुरुवात केली गेली आणि अतिशय दर्जेदार असं क्रिकेट आपण पाहत आलोय. तन्मयच्या माध्यमातून अंडरआर्म ओपनचा आनंद घेण्यासाठी देखील गंमत जम्मत संघ या ठिकाणी मात्र स्थापन केला गेला आणि या संघाच्या माध्यमातून एक विरंगुळा एक आवड या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय. तो यावेळेस मात्र गंमत जम्मत या ठिकाणी रत्नागिरी संघ खरोखर आदर्शवान हा संघ असेल. आपल्या कामाच्या वेळेतून कुठेतरी एकत्र येण्यासाठी हा संघ स्थापन केला गेला. यावेळेस मात्र तन्मय मुलुष्टे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय स्वराज असेल. तन्मय विरुद्ध स्वराजशी लढत. यावेळेस मात्र पंचांचा कॉल निश्चितपणे येईल. -1 पंचांचा इशारा. मुख्य पंच असतील आमचे मित्र या ठिकाणी प्रतीक उर्फ टॅटू कडव. स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहत आहेत आमचे मित्र शशांक उर्फ बंटी चवंडे. तर गुणलेखनाचं कार्य आमचे समालोचक मित्र या ठिकाणी चिन्मय साखरकर यांच्या माध्यमातून केलं जातंय. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. 21 धावा. तन्मयाचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. पुन्हा एकदा खराब अशी गोलंदाजी आपण पाहतोय. वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत. -1 पंचांचा इशारा. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 23 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो जय शिवराय हा संघ. अतिशय चांगली बांधणी असलेला हा संघ असेल. पुढील चेंडू तन्मय याचा. यावेळेस देखील वाईट चेंडू हाताळला गेला. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या होते 5 विनंती असेल. धावा आपण कळवायच्या आहेत. येस एका धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तन्मय याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका आपण पाहतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू होतोय ट्रॅव्हल आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय सुरेख असा चौकार. पुढील चेंडू यावेळेस देखील बिग हिट केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू होतोय ट्रॅव्हल. यस पंचांचा कॉल. जय भंडारीचा षटकार. तर पुढील चेंडू यावेळेस मात्र तन्मय याचा पुन्हा एकदा खेळण्यासाठी निश्चितपणे सज्ज असेल तो प्रणित. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न होता असफल ठरला. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या निश्चितपणे होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. मंचावरती आपण पाहतोय शुभ आगमन झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब. जय भंडारी चषक कमिटीवरती असणारं प्रेम आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झाले.
त्यांचं या ठिकाणी आम्ही जय भंडारीच्या शक्यमेळी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. तर योगेश याच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जातंय. यावेळेस मात्र बिग हिटचा प्रयत्न फसला. योगेश याचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. वेग हिट पुन्हा एकदा केलं जातंय. क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय. पहिला धक्का बसतोय शिवराय रत्नागिरी संघाला. तर पुढील चेंडू योगेशाचा साई सज्ज असेल. सुरेख फटका भिरकावला गेला मिड ऑनच्या दिशेने. झेलची संधी हुकली गेली. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. यस यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 42 धावा. यावेळेस देखील सुरेख असा फटका आपण पाहतोय. देखना फटका आपण पाहतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना दिसतंय. गंमत जम्मत निश्चितपणे केली जाते. चांगला चेंडू रोखला गेला. या 3 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. 45 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. योगेशाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र वेगहिटचा फटका. क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. प्रणित बॅक टू द पॅव्हेलियन. खेळला जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. यस यावेळेस मात्र 2 धावांची मोहर लावली जाते आणि यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यस षटक क्रमांक होतोय समाप्त. 3 षटकांची समाप्ती होते आणि तदनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 47 धावा. 47 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय.
तर यस, यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय वाईट चेंडूचा. धावा संख्या होते 49 धावा. धावसंख्या 58 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. यावेळेला वेगवान गतीचा गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला गावतोय, परंतु पंचांकडून नक्कीच पुन्हा एकदा त्याच प्रकारे टाकलेला चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल इथे दिला जाईल का? रनिंग बिटवीनचा ताळमेळ मध्ये महागारी परतावं लागेल ते मात्र बॅटर साहिल याला. अजूनही या षटकामधले डबल यावेळेला जेल पकडायचा विचार विरुद्ध विचार फसतोय. त्यानंतर हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनिंग बिटवीनचा ताळमेळ. इथे मात्र विकेटचं पतन पाहायला गावेल. नाही, 2 रन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय डबल 61 रन्स आणि 62 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला, यानंतरचा होणारा सामना राज लोखंडे फॅन क्लब राजापूर बनाम ऑल देवरुख या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती
हॅलो. तर पिरनवणे विभागातील आमचे मित्र राजेश टीक या ठिकाणी दाखल झाले आहेत. माफ करा, या ठिकाणी नागेशजी टीक या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचं या ठिकाणी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मी राज तोळणकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. नागेशजी टीक साहेब, आपल्या मंचावरती सहर्ष स्वागत. मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम याच्यामधील एक मोठं नाव ते म्हणजे आमचे मित्र नागेशजी टीक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. पंच थोडं वेळ. चला, मॅचला इथे सुरुवात केली गेली आहे. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय अमन तैनात झालाय. अमनच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली जाते, मोठे प्रहार करायचा प्रयत्न सातत्याने केला जातो. एका बाजूला गण्याला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अमित तैनात असेल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर अमित तैनात आहे. गणेश आहे का? गणेशला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. अमन थोडासा खचलेला धसलेला पाहायला गावतोय. कमबॅक करावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा विचार, परंतु ते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. एक सिंगल भेटून जाईल. धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 5 विकेटवरती. 5 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहतोय. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. या 4 चेंडूंचा कशा प्रकारे ते मारा केला जातो पाहूया. वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅटर याला काही चेंडू समजला नाहीये. यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना, परंतु तद्भर धाव मुकंमल केले गेले. नक्कीच या एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. स्ट्राईक एंड वरती गण्याला आपण पाहतोय. गण्याच्या माध्यमातून प्रहार केले जाणार का? यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. नियम क्रमांक 21 चा वापर इथे केला जातोय. तर या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी रत्नागिरी शहर उपाध्यक्ष या ठिकाणी तेजजी नागवेकर यांचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप शहराध्यक्ष तेजस नागवेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी शुभम शिवलकर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण तेजसजी नागवेकर यांचं आपण स्वागत करावं. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा. नो प्लस 2 एकूण 3 धावा. वा भाई वा, काय चालू काय आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावतोय. धावसंख्या 11 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 61 धावा खर्च केले गेले होते. 62 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. ते मात्र गंमत जम्मत रत्नागिरी संघासमोर. या ठिकाणी तेजसजी नागवेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने तेजसजी शिवलकर, माफ करा, तेजसजी नागवेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती असेल. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा एकदा शुभम शिवलकर यांना या ठिकाणी आपण सर्वेश जाधव यांचं देखील आपण स्वागत करावं. माजी विभागाध्यक्ष म्हणून, विभाग अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष प्रसादजी भाटकर यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी विनंती करतो शुभम शिवलकर यांना या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करावं. ही सर्व मंडळी जय भंडारी चषक कमिटीवरती प्रेम करणारी मंडळी असतील. वेळात वेळ देऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्यानंतर मी प्रसाद भोते यांना विनंती करतो आपण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आमचे मित्र रुपेशजी जाधव साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं. शुभम शिवलकर, मुन्ना चवंडे, त्यानंतर या ठिकाणी प्रसाद भोते या तिघांना मी विनंती करतो. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने या ठिकाणी आपण रुपेशजी जाधव यांचं आपण स्वागत करावं. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस लॉस ऑफ 0 विकेट. गमत जमत रत्नागिरी. त्यानंतर थोड्याच वेळानंतर अमेय विरकरचे मालक या ठिकाणी आमचे मित्र अमेयजी विरकर यांचा देखील मंचावरती शुभागमन होत आहे. त्यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र रुपेशजी जाधव साहेब यांना विनंती करतो या स्पर्धेबाबत आपण थोडंसं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद पिंट्या मांजरेकर. जय भंडारी चषक 2026 भव्य नाईट ओपन अँड ड्रम क्रिकेट स्पर्धेचं प्रतिवर्षाप्रमाणे जे आयोजन झालं आहे, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या स्पर्धेचे आयोजक तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करणारी ही स्पर्धा आहे आणि अतिशय प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखली जाते रत्नागिरीत. ज्या पुन्हा एकदा मनसे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी मी विनंती करतो ऑल देवरुख संघ, त्यानंतर राज लोखंडे फॅन क्लब राजापूर संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपल्यास 3rd अँड फायनल कॉल. त्यानंतर जर आपण उपस्थित झालात नाही तर निश्चितपणे पेनल्टीमध्ये खेळावं लागेल. चला, दोन्ही संघांचे संघनायक लगेच टॉससाठी आपण मुख्य मंचावरती यायचंय. राज लोखंडे फॅन क्लब राजापूर, त्यानंतर ऑल देवरुख संघ. तर या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आमचे मित्र रुपेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल.
सामना असेल राज लोखंडे फॅन क्लब राजापूर विरुद्ध ऑल देवरुख. चला दोन्ही संघांचे संघटक त्वरित आपण मंचाजवळ यायचंय. नाणेफेक घेतली जाईल. राज लोखंडे फॅन क्लब राजापूर विरुद्ध ऑल देवरुख अशी लढत होईल. चला दोन्ही संघांचे संघनायक त्वरित. तर अमेश ज्वेल्सचे या ठिकाणी मालक आमचे मित्र सन्मान्य अमेश शेठ विरकर यांचं देखील मंचावरती शुभ आगमन होत आहे. त्यांचा देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. ज्वेलर्समधील एक मोठं नाव आणि आमच्या प्रेमाखातर आग्रहस्तर ते या ठिकाणी या जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी ला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभारी असू. या ठिकाणी रुपेजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. राज लोखंडे फॅन क्लब राजापूर विरुद्ध ऑल देवरुख अशी लढत आपल्याला पाहता येईल. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑन दी स्पॉट आपण जागेवरतीच निर्णय द्यायचा आहे. दोन्ही संघ जागेवरतीच आपण निर्णय द्यायचा आहे. स्पर्धेचे नियम व अटी असतील त्याचं पालन आपणास करावं लागेल, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. राजापूर संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. प्रथम स्वीकारलं गेलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी स्वीकारावं लागेल, ते म्हणजे निश्चितपणे ऑल देवरुख या संघाला. दोन्ही संघांना जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने शुभेच्छा असतील. स्ट्राईक वरती सज्ज होतोय. अमोलला पाहतोय. अमोल यावेळेला काय घडलंय? पंचांकडून OUT आउटचा इशारा. माघारी परतावं लागेल अमोल याला. तर ऑल देवरुख संघ संघनायक मंचाजवळ यायचंय. त्यानंतर या ठिकाणी विनंती करतो राज लोखंडे फॅन क्लब राजापूर संघनायक आपण त्वरित मंचाजवळ या. नक्कीच यावेळेला मैदानावरती आपण पाहतोय लेजेंड यावेळेला सज्ज होतोय. अर्थात काय वय वर्ष 55. आणि नक्कीच एक लेजेंड यावेळेला पाहायला गावतोय. बॅटिंग मार्कवरून सज्ज, परंतु विकेटचं पतन यावेळेला पाहायला गावेल. डगआउट मध्ये परतावं लागेल ते बॅटर युगेश याला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 रन्स. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होईल. प्रथमेश धावसंख्या 27. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी होतं. यावेळेला हलकरीतीने झटवायचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये तर खेळला ऑल देवरुख फटका. संघ विनंती असेल. ऑल देवरुख पंचांकडून संघ नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल वरती एक धाव. ऑल देवरुख अर्थात संघ काय दोन कॅप्टन आपण त्वरित मंचाजवळ या. ऑल देवरुख संघ कॅप्टन आपण त्वरित मंचाजवळ यायचंय. अभि तळेकर.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या खेळावरती. पुढचा चेंडू बॅटर तयार, हलक्या रीतीने झटवायचा प्रयत्न, उडवून खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, रोखला जातोय आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला गावतोय. एक लेजंड खेळाडू यावेळेला सज्ज होतोय. अमोदच्या माध्यमातून धमाका पाहायला गावेल का? इथे मात्र षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडूंवरती 32 धावांची गरज आहे. 6 वरती 32 धावा. कशा प्रकारे ते 12 केला जाईल माझ्या भावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडून कोणता गोलंदाज सज्ज होईल, कोणाच्या खांद्यावरती इथे जबाबदारी दिली जाईल. वैती कोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं अंतिम षटक मला वाटतं साहिल घेऊन येतोय. साहिल ये है सबसे काबिल, अर्थात काय साहिल तर आलाय. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. या ठिकाणी बॅटर मी विनंती करतो प्रसाद भोते तसेच शुभम शिवलकर यांना, ज्या ठिकाणी अमेय ज्वेलर्सचे या ठिकाणी मालक आमचे मित्र सन्माननीय अमेश शेठ विरकर यांचं आपण स्वागत करावं. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने अमेश शेठ या ठिकाणी विरकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. याही वेळेला डॉट बॉल पुन्हा एकदा उठवून खेळलाय फटका. लाचावा पाहायला गावतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. वन बाउन्स फील्ड केला जातोय. त्यानंतर थ्रो पाहायला गावेल. एक धाव पूर्ण केली गेली आहे. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा ते वसूल केले जातील पाहूया. पुन्हा एकदा धावा घेतले जातील नक्कीच. 9+1 एकूण 2 धावा जोडले जातील. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर यावेळेला चला दुसऱ्या संघातील या ठिकाणी खेळाडू सामन्याच्या दृष्टीने आपण आपला डिसिजन या ठिकाणी स्वीकारायचं आहे. देवरुख संघ, त्यानंतर राज लोखंडे फॅन क्लब राजापूर संघ, दोघांना विनंती असेल